उडदावणे ठरले अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव. 35 महिला पुरुषांना मधमाशी पालन प्रशिक्षणाची प्रमाणपत्रे प्रदान. अकोले तालुक्यातील उडदावणे गावाने ग्रामीण विकासाच्या दिशेनं ऐतिहासिक पाऊल टाकत अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून मान मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ अहिल्यानगर यांच्या माध्यमातून उडदावणे गावाचे मधाचे गाव म्हणून अधिकृत निवड करण्यात आली आहे. माझे गाव योजनेअंतर्गत दिनांक 23 जानेवारी 2026 ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत उडदावणे येथे मधमाशी पालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाची पहिली बॅच यशस्वीरित्या पूर्ण होत आज गावातील सुमारे 30 ते 35 महिला आणि पुरुषांना अधिकृत प्रशिक्षण प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. या संपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे सन्माननीय मुंडे साहेब गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्यानं मार्गदर्शन करत होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि पाठपुराव्यामुळे हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला. कार्यक्रमाला उमेद अभियानचे तालुका अभियान व्यवस्थापक कुंदन कोरडे, वन विभागाचे लांडेसाहेब, गावचे सरपंच, माजी सरपंच गांगडदादा, ग्रामसखी सोनवणेताई, प्रशिक्षक धुमाळदादा तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना वन विभागाचे लांडेसाहेब यांनी म्हटलं आहे की सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या उडदावणे परिसरात कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत किंवा फवारणी न करता तयार होणारा मध हा पूर्णतः सेंद्रिय, आयुर्वेदिक आणि औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. या उपक्रमात उमेद अभियानाअंतर्गत कार्यरत स्वयंसहायता समूह तसेच बायफ फाउंडेशन, युवा नेक्स्ट फाउंडेशन यांच्यासारख्या सामाजिक संस्थांचे मोलाचे योगदान लाभले. मुंडे साहेबांनी सर्व सहकार्य करणाऱ्या संस्था, महिला, युवकांचे भरभरून कौतुक केले. उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक कुंदन कोरडे यांनी आपल्या मनोगतात गावातील महिलांचे, तरुणांचे अभिनंदन करत सांगितले की उडदावणे गावाच्या माध्यमातून लवकरच संपूर्ण अकोले तालुका मधाचा तालुका म्हणून ओळख निर्माण करेल. अकोले तालुक्यातील उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक म्हणून कुंदन कोरडे यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या माध्यमातून पुढील काळातही अकोले तालुक्यात नवनवीन, नाविन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख प्रयोग राबवले जाणार आहेत. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला नवी दिशा देणारा, ग्रामीण भागाला रोजगाराची संधी निर्माण करून देणारा आणि अकोले तालुक्याची वेगळी ओळख निर्माण करणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. फार असा एक आनंदाचा क्षण आज आहे. आज पहिलीच आपली मधाच्या गावातली पहिली प्रशिक्षणाची बॅच आज पूर्ण झालेली आहे आणि हे गाव निवडत असताना प्रशासनाने इथे खूप जास्त पर्यटक येतात. इथे काजवा महोत्सव फार मोठा भरतो. पावसाळ्यामध्ये अनेक पर्यटक इकडे असतात आणि इथे इतकं सुंदर असं वनक्षेत्र आहे. इथे कुठलाही फवारणी होत नाही आणि ह्या गावात मध निर्मिती झाल्यानंतर इथल्या महिलांना रोजगार मिळणार. इथलं मायग्रेशन खूप जास्त आहे. इथल्या महिलांना कामानिमित्त बाहेरच्या तालुक्यांमध्ये जावं लागतं आणि मग मध्ये ह्या महिलांचे हाल होतात, कुटुंबाचे हाल होतात. तर ह्या गावामध्ये मध निर्मिती झाल्यामुळं ह्या गावामध्ये एक आर्थिक स्तर उंचावेल, पण महिलांना घरातल्या घरी रोजगार याच्यातून उपलब्ध होणार आहे आणि यामध्ये सर्व महिला बचत गट हिरिरीने सहभागी झालेत. त्यांच्या घरातल्या पुरुषांनी पहिली बॅच कंप्लीट केलेली आहे. महिलांना यामध्ये फार आनंद होतोय. फार आनंदाने सहभागी झाल्यात. खूप चांगलं प्रशिक्षण यांनी घेतलंय आणि नक्कीच हे गाव राज्यातलं एक दिशादर्शक असं आगळं-वेगळं गाव मध निर्मितीमध्ये असणार आहे आणि हे गावच मधाचं गाव न राहता हा तालुका काही दिवसामध्ये मधाचा तालुका म्हणून नक्कीच नकाशावरती येईल. धन्यवाद.